सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज 21 नोव्हेंबर तर आज सकाळपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग तर यांचे सर्व योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात। SMS देखील सुटलेले आहेत। तर SMS तुम्ही आला की नसेल तर बँक खाते तपासा। तर आज 21 नोव्हेंबर तर आज सकाळपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग त्यानंतर जे की ज्यांचे पैसे इथं मिळालेले नसेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज 21 नोव्हेंबर तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, जे की आज 100% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जे की कोणाला पैसे इथं मिळणार आहे तर त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना पैसे इथं त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। अर्ज मंजूर झालेले असले, मागील हप्ते थांबलेले नसलेले, त्यानंतर DBT खाते सक्रिय असलेले, म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं DBT लिंक आहे तर अशांमध्ये संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग त्यानंतर विधवा तर अशांचे पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आज 21 नोव्हेंबर तर आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात। तर सकाळपासून DBTद्वारे व्यवहार इथं सुरू झालेला आहे। तर DBTद्वारे खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये 1000 रुपये, 1500 रुपये आणि 2500 रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर जिल्ह्यानुसार हप्ता इथं बदलतो। तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती रुपये जमा झाले ते तुम्ही चेक करायचं आहे। तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा झाले की 1500 किंवा 2500 रुपये। त्यानंतर लाभार्थ्याच्या श्रेणीनुसार रक्कम बदलणार आहे इथं। त्यानंतर आता नवीन जो काही GR इथं आला होता ऑक्टोबरच्या आधी, तर ऑक्टोबरपासून इथं लागू होणार होतं की त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली होती मानधनामध्ये। तर त्यामध्ये 1000 रुपये वाढ। तर यावरती आपल्या GRवरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। GR ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता, परंतु लागू झाला की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। तर त्यामध्ये कोणाला 1500 ऐवजी 2500 रुपये तर मिळणार होते। कोणाला पैसे मिळणार ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, ज्यांचे बँक खाते ॲक्टिव्ह आहे, मागील हप्ता थांबलेला नाही, आधार लिंक बँक असणे आवश्यक आहे, मोबाईल नंबर असेल त्याला लिंक तर तुम्ही चेक करू शकता घर बसल्या। पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या, आधार लिंक आहे का ते चेक करून घ्या, अर्जाची स्थिती तुमची पेंडिंग आहे का ते चेक करून घ्या, बँक माहिती DBT म्हणजे मिसमॅच म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेची माहिती चेक करून घ्या की व्यवस्थित आहे की नाही। त्यानंतर तुम्ही समाज कल्याण कार्यालयामध्ये तिथं जाऊन तपासा की तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे की नाही। तर पुण्यामध्ये जे काही सुरू झालेले आहे सकाळपासून त्या जिल्ह्यांमध्ये पुणेमध्ये 1000 ते 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये सुद्धा 1500 ते 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता पुणे आणि नाशिक आपण बघितलेलं आहे। त्यानंतर येथे अहमदनगरमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जळगावमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। धुळेमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नंदुरबारमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जालन्यामध्ये 1000 ते 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 1500 ते 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। परभणीमध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बीडमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। उस्मानाबादमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। सोलापूरमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। सातारामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सांगलीमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। कोल्हापूरमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जे काही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये जे काही लाभार्थी आहेत ज्यांची KYC झालेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर ठाणेमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। मुंबई शहरामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात। रायगडमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। नांदेडमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात आणि अमरावतीमध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता हे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुमच्या खात्यामध्ये 1500 जमा झाले की 2500 किंवा 1000 रुपये कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आपलं बुलढाण्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। वाशिममध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यवतमाळमध्ये सुद्धा 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे।
नागपूरमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भंडाऱ्यामध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गोंदियामध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गडचिरोलीमध्ये 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 आणि 26करिता नवीन फॉर्म इथं सुरू झालेली आहे. नवीन खाली फॉर्म भरताना तुम्हाला तालुका समाज कल्याण कार्यालय, त्यामध्ये जिल्हा समाज कल्याण विभाग किंवा सेवा केंद्र किंवा CSC जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. नवीन फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र, त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, लाभार्थ्यांचे फोटो, उत्पन्नाचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये रहिवासी दाखला, त्यानंतर जे काही अपंग जर असेल तर मेडिकल प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅपचं तुम्हाला लागणार आहे. विधवा जर असेल तर मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे त्यांच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र इथं लागणार आहे. निराधार असेल तर आवश्यकतेनुसार तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. कोण अर्ज करू शकतो, त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व्यक्ती, अपंग 40% जास्त प्रमाण असणे आवश्यक आहे, विधवा, वृद्ध व्यक्ती, घटस्फोटित, तर अशा महिला व पुरुष यासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर यामध्ये फायदा किती मिळतो, तर काही जे काही आता त्यांच्या याच्यानुसार राहते 1000 रुपये, 1500 रुपये व आता नवीन GRनुसार इथं 2500 रुपये. तर आता GR इथं ऑक्टोबरपासूनच लागू झाला होता, परंतु खात्यामध्ये जे काही 1500 आणि 1000 रुपये इथं जमा होत आहे. अर्जाची स्थिती कशा पद्धतीने पाहिजे तुम्ही जिल्हा समाज कल्याण कार्यालयाची वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता किंवा DBT महाराष्ट्र किंवा CSC केंद्रावर देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशाच अपडेटसाठी व तुमचं याबद्दल मत काय कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा झाले की 1500 रुपये कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.